श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. शेवटी शेजाऱ्यांना तुमच्या घरात का आणू नये, नाहीतर घर उद्ध्वस्त होऊ शकते. आज मी तुमच्याशी एका अतिशय महत्त्वाच्या आणि व्यावहारिक विषयावर बोलणार आहे. तुमचे शेजारी तुमच्या घरी येतात का? ते तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करतात का? ते तुमची शांतता भंग करत आहेत का? जर होय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्र आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची गोपनीयता गमावली आहे. एक जुनी म्हण आहे, दूरवरच्या डोलांचा आवाज येऊ लागतो. शेजाऱ्यांच्या बाबतीतही हे लागू होते. अंतर ठेवणे ही चांगल्या नातेसंबंधांची गुरुकिल्ली आहे. मी माझ्या आयुष्यात आणि असंख्य लोकांच्या अनुभवातून शिकलो आहे की जे लोक शेजाऱ्यांना त्यांच्या घरात येऊ देतात आणि जाऊ देतात, त्यांना नंतर खूप समस्यांना सामोरे जावे लागते. आज मी तुम्हाला अशी 10 ठोस कारणे सांगेन की तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना घरी वारंवार येण्यापासून का रोखले पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक कारण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे तुमचे जीवन अधिक चांगले होण्यास मदत होईल. तर चला सुरुवात करूया. परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला देखील माता लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमीच तुमच्यावर राहावेत असे वाटत असेल, तर हा व्हिडिओ लाईक करून आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता असे लिहून तुमच्या स्वतःच्या ग्लो मराठी चॅनलची सदस्यता घ्या. पहिला, तुमची गोपनीयता गेली आहे. तर मित्रांनो, पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गोपनीयता गमावणे. पहा, प्रत्येक माणसाला त्यांच्या घरात काही वैयक्तिक जागा आणि वेळ हवा असतो. घर ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला पूर्णपणे मोकळे वाटते, जिथे तुम्ही आरामात राहू शकता, जिथे तुम्हाला हवे ते तुम्ही करू शकता. पण जेव्हा शेजारी वारंवार येऊ लागतात, तेव्हा ही बातमी पूर्णपणे नाहीशी होते. तुम्ही घरी बसू शकत नाही, तुम्ही तुमचे कपडे घालू शकत नाही, मी माझ्या कुटुंबाशी बोलू शकत नाही. कोणीतरी येईल अशी भीती नेहमीच असते. यामुळे तणाव निर्माण होतो. मी अशी अनेक कुटुंबे पाहिली आहेत जिथे शेजारी इतके वारंवार येतात की घरातील सदस्यांना त्यांच्याच घरात बांधले गेल्यासारखे वाटते. ते एकमेकांशी बोलू शकत नाहीत, मुले खेळू शकत नाहीत आणि प्रौढ आराम करू शकत नाहीत. ही खूप मोठी समस्या आहे. त्यामुळे तुमच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी तुम्ही शेजारच्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक स्थिती. आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती खुली होणे. मित्रांनो, जेव्हा शेजारी तुमच्या घरी वारंवार येतात, तेव्हा त्यांना तुमच्या घरातील सर्व काही दिसते. त्यांच्याकडे काय आहे आणि काय नाही हे त्यांना माहीत आहे. ते तुमचे फर्निचर, उपकरणे, दागिने आणि इतर वस्तूंवर लक्ष ठेवतात. ही माहिती खूप धोकादायक असू शकते. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, तर शेजारी जळू लागतात. ते तुमच्याशी गैरवर्तन करू लागतात आणि तुम्हाला पैसे उधार घेण्यास सांगून किंवा इतर मार्गांनी तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आणि जर तुमची स्थिती कमकुवत असेल, तर हे तुम्हाला हसवतात. ते तुम्हाला तुच्छ लेखतात आणि तुमची दृष्टता गावात पसरवतात. मी एका कुटुंबाला पाहिले होते, ज्यांनी एक नवीन टीव्ही विकत घेतला होता. शेजाऱ्याने पाहिले आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण परिसराला सांगितले की त्याने इतका महागडा टीव्ही घेतला आहे आणि नंतर सुरुवात केली की पैसे कुठून आले हे त्याला माहीत नव्हते. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती ही तुमची वैयक्तिक बाब आहे आणि ती खाजगी राहिली पाहिजे. चौथा, कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप वाढतो. तिसरे कारण म्हणजे कौटुंबिक बाबींमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करणे. मित्रांनो, जेव्हा शेजारी तुमच्या घरी येतात, राहतात, तेव्हा ते तुमच्या कुटुंबातील अंतर्गत बोलणी ऐकतात. त्या पाहतात आणि मग त्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू लागतात. तुम्ही तुमच्या मुलांचे संगोपन कसे करावे याबद्दल ते तुम्हाला सल्ला देऊ लागतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला कसे वागवले पाहिजे,
तुम्हाला तुमचे पैसे कसे खर्च करायचे आहे हे अतिशय उत्कंठावर्धक आहे. प्रत्येक घराची स्वतःची परिस्थिती असते. त्याचे स्वतःचे नियम आहेत आणि बाहेरच्या लोकांना त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हे शेजारी तुमच्या मृतांमध्ये, पालकांमध्ये आणि कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते एकाला काहीतरी आणि दुसऱ्याला काहीतरी वेगळे म्हणतात आणि हळूहळू तुमच्या कुटुंबात कलह निर्माण होतो. त्यामुळे तुमच्या कौटुंबिक बाबी खाजगी ठेवण्यासाठी शेजाऱ्यांपासून योग्य अंतर राखणे खूप महत्त्वाचे आहे. क्रमांक 4. तुमच्या नातेसंबंधांबद्दल गैरसमज निर्माण होतात. चौथे, गैरसमज आणि अफवांचा प्रसार हे एक अतिशय गंभीर कारण आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की लोक किती लवकर चुकीचे निष्कर्ष काढतात. जेव्हा शेजारी तुमच्या घरी येतात आणि काहीतरी पाहतात, तेव्हा ते त्यांच्या कल्पनेतून कथा तयार करतात. समजा तुमच्या घरात पडलेल्या लोकांमध्ये एक सामान्य वाद झाला होता, जे मी एक अतिशय दुःखद प्रकरण पाहिले. एका महिलेचा भाऊ तिला भेटायला आला होता. शेजाऱ्याने पाहिले आणि संपूर्ण परिसरात अफवा पसरवली की महिलेच्या चारित्र्याची चौकशी केली जावी. त्या कुटुंबाला किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे लोकांचे विचार किती घाणेरडे असू शकतात ते पहा. त्यामुळे तुमचे नातेसंबंध आणि नातेसंबंध वाचवण्यासाठी शेजाऱ्यांना तुमच्या वैयक्तिक बाबींपासून दूर ठेवा. 5वा क्रमांक, चोरी आणि सुरक्षिततेचा धोका वाढतो. 5वे आणि अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे सुरक्षेचा मुद्दा. मित्रांनो, हे थोडे कठोर वाटू शकते, परंतु सत्य हे आहे की बहुतेक चोरी घरातील लोकांच्या माहितीने होतात. जेव्हा शेजारी तुमच्या घरी वारंवार येतात, तेव्हा त्यांना तुमच्या घरात कोणत्या मौल्यवान वस्तू आहेत हे कळते. जेथे योग्य अंतर राखणे खूप महत्त्वाचे आहे. 8वा क्रमांक, तुमची दिनचर्या विस्कळीत झाली आहे. तुमच्या दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय आणणे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट दिनचर्या असते. सकाळी उठणे, व्यायाम करणे, नाश्ता करणे, कामावर जाणे, संध्याकाळी परतणे, कुटुंबासमवेत वेळ घालवणे, रात्री झोपणे, हे सर्व एकाच नियमानुसार चालते. ही दिनचर्या आपल्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी खूप महत्त्वाची आहे. परंतु जेव्हा शेजारी कोणत्याही वेळी सूचना न देता येतात, तेव्हा आपली संपूर्ण दिनचर्या 100% प्रभावित होते. त्यात गोंधळ होतो. कदाचित तुम्ही सकाळी योग करत असाल आणि शेजारी येईल. कदाचित तुम्ही कुटुंबासमवेत रात्रीचे जेवण करत असाल आणि शेजारी येतो. कदाचित तुम्ही थकलेले असाल आणि तुम्हाला आराम करायचा असेल, पण शेजारी येतो आणि तासनतास बसतो. जेव्हा ते पुन्हा पुन्हा घडते, तेव्हा ते खूप निराशाजनक होते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात राहत नाही. कोणीही येऊ शकेल यासाठी तुम्ही नेहमी तयार असले पाहिजे. यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि तुम्ही तुमच्या घरातही आराम करू शकणार नाही. म्हणून तुमची दिनचर्या आणि शांतता राखण्यासाठी शेजाऱ्यांच्या आगमनाचे आणि सुटकेचे वेळापत्रक ठरवणे महत्त्वाचे आहे. क्रमांक 9, अनावश्यक तुलना आणि स्पर्धा सुरू होते. 9वे कारण म्हणजे अनावश्यक तुलना आणि स्पर्धा. मित्रांनो, जेव्हा शेजारी तुमच्या घरी येतात आणि तुमचे आयुष्य पाहतात, तेव्हा एक विचित्र स्पर्धा सुरू होते. तुम्ही काहीतरी नवीन खरेदी केल्यास शेजारी देखील तेच किंवा त्याहून चांगले खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. ही एक अंतहीन शर्यत बनते. स्पर्धा केवळ उत्पादनांपुरती मर्यादित नाही. हे सर्व गोष्टींना लागू होते. मुलांचे शिक्षण, त्यांची कामगिरी, कौटुंबिक विवाह सोहळा, सुट्टीच्या योजना. शेजारी नेहमी तुम्ही काय करत आहात ते पाहत असतात आणि नंतर अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतात. किंवा जर ते करू शकत नसतील तर ते तुम्हाला चुकीचे करू लागतात. मी पाहिले आहे की अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे लोक अनावश्यक मृत्यूकडे नेतात. ते त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करू लागतात, फक्त शेजाऱ्यांना दाखवण्यासाठी.
ते खूप चुकीचे आहे. तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या स्वतःच्या अटींवर जगले पाहिजे आणि शेजाऱ्यांना प्रभावित करण्यासाठी नाही. म्हणून ही निरर्थक स्पर्धा टाळण्यासाठी शेजाऱ्यांना तुमच्या घराबद्दल आणि जीवनाबद्दल जास्त माहिती देऊ नका. घरात 10 नंबरची नकारात्मक ऊर्जा येते आणि आता 10वे आणि शेवटचे कारण येते, जे कदाचित सर्वात महत्त्वाचे आहे. ते म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक ऊर्जा असते. काही लोकांची ऊर्जा सकारात्मक असते. ते जिथे जातात तिथे आनंद आणि शांती पसरवतात. पण काही लोकांची ऊर्जा नकारात्मक असते. ते जिथे जातात तिथे नकारात्मकता पसरवतात. जेव्हा शेजारी तुमच्या घरी येतात आणि त्यांना तुमचा हेवा वाटतो, तुम्हाला तुच्छ लेखण्याचा किंवा तुमच्या विरुद्ध काही वाईट हेतू बाळगण्याचा त्यांचा हेतू असल्याचे ते त्यांची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात सोडतात. आपल्या संस्कृतीत याला पाहणे किंवा वाईट दृष्टी असे म्हणतात. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, हे खरे आहे. मी अशी अनेक कुटुंबे पाहिली आहेत जिथे सर्व काही ठीक चालले होते. पण जेव्हापासून एक खास शेजारी त्यांच्या घरी येऊ लागला, अडचणी येऊ लागल्या, मुले आजारी पडत आहेत, घरात हाणामारी झाली, आर्थिक अडचणी होत्या. ही सुसंगतता नाही. आपले वेद आणि धर्मग्रंथ असेही सांगतात की एखाद्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राखली पाहिजे आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहिले पाहिजे. त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या घरात कोणालाही जाऊ द्यायचे ना, हे काळजीपूर्वक निवडा. तर मित्रांनो, ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमच्या श्रद्धेवर आणि विश्वासावर आधारित वास्तुशास्त्र वापरून पहा. तुम्हाला अधिक चांगला सल्ला देणे हा या व्हिडिओचा उद्देश आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.